नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 4. हो, पण जाता जाता एक गोष्ट तिघे तुम्ही कायम लक्षात ठेवा. ते तिघे जाणारच की तो मागून म्हणाला. हा राजवीर मल्होत्रा तुम्हाला ओळखतही नाही हेच कायम आपल्या डोक्यात असू दे. त्याने बन्याबापूच्या डोक्यावर टपली मारत म्हटले. तसं तिघांनी होकारार्थी मान हलवली आणि लगेच आपल्या क्लासरूमकडे वळले. ती जाताच आता राज मल्होत्राच्याही चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल आली. जणू आता जाऊन कुठे त्याच्या आयुष्यातील सुकून मिळाला होता. त्याला आठवली त्यांची पहिली भेट 6 महिन्यापूर्वीची. सगळं काही आलबेल चालू होतं दोघांच्या आयुष्यात. ती पूर्व तर तो पश्चिम दिशेला, आणि दोघांना या गोष्टीची खबरही नव्हती की त्या दिवशी हेच पूर्व आणि पश्चिम एकत्र येणार आहेत, तेही कायमसाठी, 7 जन्माच्या पवित्र नात्यासाठी. 6 महिन्यापूर्वी तिचं कॉलेज चालू होतं, पहिलं वर्ष BComचं. आई, बाबा, मायाजी आणि ती असे चौघे खूप आनंदात पोवईमध्ये राहत होते. तिचे आईवडील दोघंही प्राथमिक शिक्षक होते. त्या दिवशीही त्यांचा आज तसा नेहमीप्रमाणेच दिवस उगवला होता. श्री बेटा, चल, तुला कॉलेजला सोडतो आणि मग तसाच मी माझ्या शाळेत जातो. तिचे बाबा निवास पाटील तिला चहा पिता पिता बोलतात. अहो बाबा, आज कॉलेजला सुट्टी आहे. आज ते आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे ना रात्री. तिनेही चहा पीत हसत म्हटले. अरे हो, मी विसरून गेलो. तसं निवास यांना आठवले आणि तेही हसून म्हटले. बरं मग श्रीमती, चला आपण आज एकत्र जाऊयात शाळेत आज. ते मग आपला मोर्चा तिच्या आईकडे वळवतात. काही नको, माझी मैत्रीण आहे ती आणि मी जाऊ. चहाचा घोट घेत घेतच त्या गाल फुगवून बोलतात. हे बरं आहे आपलं. मुलगी आल्यापासून बायकोला तर आपण दुय्यम स्थान दिले. बरोबर बोलतात लोक. एकदा मुलगी आली ना बापाच्या आयुष्यात की मग तो माणूस आपली सगळीच कर्तव्य इतरांच्या प्रती विसरून जातो. त्या तोंड वाकडे करत म्हणतात. आई, आता तू यासाठीही जेलस होणार? तिने आपल्या आईला चिडवत म्हटले. तिला तिच्या आईबाबांच्या नात्याची खूप गंमत वाटायची. खूप भारीवाली फिलिंग यायची. आपला नवराही आपल्या बाबासारखा असावा असं तिला कायम आपल्या बाबाला पाहून वाटायचं. नवरा बायको कम मित्र जास्त होते ते दोघांचे. प्रेम तर होतंच एकमेकांप्रती, पण आदर आणि विश्वास जास्त होता या नात्यात. तिच्या आईबाबाचं नातेही तसंच गोडच होते. त्या काळातील पहिले घरातील लव्ह मॅरेज होते आणि त्यात दोघेही घरातले मोठे. धाकट्याच्या लग्नाला अडथळा येऊ शकतो म्हणून आधी तर अमान्यच केलं होतं सगळ्यांनी या लग्नाला. पण नंतर आपल्या या मोठ्या सुनबाईचे संस्कार पाहून सगळ्यांनी आपलेसे केले होते. पुढे मायाजी, श्रीनिकाच्या आईची आई, ही यांच्याबरोबर राहायला आल्या आणि कधी या घरच्या झाल्या कळलेही नाही. पण तोपर्यंत श्रीनिकाच्याही काका आत्यांची लग्न झाली होती आणि ते सर्व आता वेगवेगळे राहत होते. निवास यांचे आईवडीलही वृद्धकाळाने हे जग सोडून गेले होते. तर अशी ही लवली स्वीटली फॅमिली रुसवा फुगवा करतच चहा नाश्त्याचा आस्वाद घेत होते. थोड्या वेळाने मग तिचे आईवडील शाळेत निघून गेले, तर आजीही शेजारी गप्पा मारायला गेल्या. कॉलेज नसल्याने आता तिला कंटाळा आला म्हणून जरा आपल्या फुलांच्या बागेत एक फेरफटका मारावा असा काहीसा विचार करून श्रीनिकाही बाहेर पडली. थोडे घरापासून दूर असलेल्या आपल्या परसात ती जाते. शिक्षक 10च मिनटे झाले असतील नसतील अजून येऊन तिला की कानावर आवाज पडला, कुणीतरी तिला बोलवत असल्याचं. तिने मागे वळून पाहिले पण कोणच नव्हते. पण परत 2 मिनिटांनी तिला कुणीतरी कन्याचाही आवाज आला आणि शुकशुकसुद्धा. तसं तिनं आवाजाच्या दिशेने पाहिलं तर खाली एक तरुण आपला पाय पकडून बसला होता. पायाला पांढऱ्या रंगाचा रुमाल होता ज्यातून बरंच रक्त वाहिलेलं. त्याचा चेहराही खूप त्रासिक वाटत होता. बापरे, किती लागलंय तुम्हाला? ती पटकन त्याच्या शेजारी बसत बोलते. तुमच्याकडे पाणी मिळेल का? पण तो तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तिसरेच विचारतो. पाणी आणि इथे? पण त्याच्या या प्रश्नामुळे ती जरा गोंधळून जाते.
मला खूप तहान लागली आहे, तो तिला आपल्या घशाला हात लावत बोलतो. आत्ता माझ्याकडे तर नाही, पण माझं घर इथून जवळच आहे. जर तुम्ही चालू शकत असाल तर. ती जरा विचकतच बोलते. खूप लांब नसेल तर. तो तरुण मनात काहीतरी विचार करून बोलतो आणि बोलतच मोबाईलवर कुणाला तरी मेसेजही करतो. चला म्हणतच तो उठायचा प्रयत्न करतो. तशी तीही मग पटकन उठून त्याला मदत करते. त्यांचं घर शेतात असल्याने रस्त्यावर आत्ताच्या या वेळेला रहदारी जास्त नव्हती. त्यामुळे ती कुणाचंही टेन्शन न घेता त्याला घरी घेऊन येते. तसंही संकट काळात मदत केली पाहिजे हे वाक्य मनात इतक्या वेळा रेटून घेतले होते की बाकी कसला विचार डोक्यात येणे या घडीला तरी तिला शक्यच नव्हतं. श्री, अगं हे कोण म्हणायचं पाहुणं? मायाजी असं अनोळख्या माणसाला पाहून जरा घाबरतच बोलल्या. ती त्याला एका खाटेवर व्यवस्थित बसवून पाणी आणायला आतल्या खोलीत गेली होती की त्या तिच्या मागे येत येत बोलल्या. मला पण काही माहीत नाही. त्याचं नाव गाव मायाजी. ती एक तांब्या भरून पाणी घेत बोलते. आपल्या परसात बसले होते पाय धरून. मला पाहिल्यावर पाणी मागितलं तर मी घरला घेऊन आले. तिने तांब्यावर आता एक फुलपात्र ठेवले आणि किंचित हसून बोलली. अगं पण असं कुणाला बी घेऊन आलीस म्हटल्यावर जावई बापू ओरडतील. ते आता पुढे बोलायचं बंद करतात कारण त्या दोघी बाहेरच्या खोलीत आल्या होत्या. त्याच्यासमोर अगदी. डोंट वरी आजी, मी पाणी घेऊन लगेच जाणार आहे. त्याने ते ऐकले होते तसं तो थोडा उदासच होत बोलला. त्याला पेन खूप होत होते. त्याची काय बी गरज नाही. तिने आता त्याच्या हातून तांब्या घेत म्हटलं. मायाजी, आई बाबाची काळजी करू नको, मी पाहतो म्हणत ती आत गेली तांब्या ठेवायला. आणि सोबत आता तिने एक चाकू गरम केला व बाहेर घेऊन आली. मायाजी मात्र फक्त त्या तरुण मुलाकडे पाहत होती. तिच्या मनात अनेक विचार चालू होते. हे काय आता नवीन? तिच्या हातात तो चाकू पाहून त्या जरा त्रासून बोलतात. मायाजी, तू जरा खाली नीस बरं, मला माझं काम करू दे म्हणत ती आता त्याला स्माईल करते. तोही त्या चाकूकडे गोंधळून पाहत होता. तुम्ही पण निजा, म्या तुमच्या पायातील गोळी काढते. ती एकदम शांत आवाजात बोलते. चेहऱ्यावर कसलीच काळजी नव्हती. गोळी? पण ते ऐकून मायाजी जागेवरच उडते. कोण असेल हा तरुण युवक आणि त्याला गोळी खरंच लागली आहे का? कोणी त्याला मारायचा प्रयत्न केला असेल आणि याबद्दल तिला कसे कळले? मायाजी काय करेल? तिचे आईबाबा या तरुणाला पाहून काय करतील? उफ, किती सारे प्रश्न, हो ना? पण डोंट वरी, आपल्या प्रश्नाची उत्तरे पुढील भागापासून मिळत राहतील. नवीन असाल आणि माझी कथा आवडत असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा आणि हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. धन्यवाद.